पोळी घेतली, ती चुरली, गूळ घेतला, तो कुटला, त्याच्यात टाकलं आणि बारीक करून घेतला आणि ना त्याच्यात थोडं तूप टाकलं आणि लाडू बांधले. मी ना पहिले टमाटर कापला आणि कांदा कापला आणि मिरची आणि कोथिंबीर कापली आणि ना पुदिन्याची चटणी केली आणि चिंचाची चटणी केली आणि ना त्याच्यात टाकलं आणि भत्ता टाकला आणि घालून घेतलं. मी पेनाने शेंगदाणे घेतले, भाजून घेतले, त्यात साल काढून घेतली आणि शेंगदाणे आणि गूळ कुटून घेतलं आणि लाडू बनवले. शेंगदाणे घेतले, ते फोडले, लसूण घेतला, सोलला, शेंगदाणे भाजून घेतले, तुपामध्ये ओतले, पाकून घेतले, त्याचे साल काढले, ते ना कुटून घेतले, लसूण पण त्याच्यात टाकला, थोडी मिरची ते कुटून घेतले. नमस्कार, मी आज शेंगदाण्याचे लाडू आणि कांद्याची चटणी केली आहे. आता मी तुम्हाला ते सांगणार आहे. पहिले मी एक कांदा घेतला, तो बारीक चिरला, त्याच्यात मीठ टाकलं, मिरची टाकली, त्याने घालून घेतली. शेंगदाणे घेतले, ते भाजून घेतले, त्याचे सालपट काढली, ते खलबत्त्यामध्ये कुटून घेतले आणि खलबत्त्यामध्ये कुटून घेतले, गूळ घातला, तो कुटून घेतला, मग लाडू. नमस्कार, माझे नाव किरण सुहास सोनवणे. मी आज तुम्हाला शेंगदाण्याचे लाडू कसे बनवतात ते सांगते. सर्वात पहिले मी शेंगदाणे घेतले, ते भाजून घेतले, त्याचे साल काढून घेतले, खलबत्त्यात कुटले, त्यात थोडा गूळ टाकला, तो कुटून घेतला आणि मग लाडू जोडून. नमस्कार, माझे नाव प्रेम परमेश्वर सोनवणे. मी तुम्हाला आज शेंगदाण्याचे लाडू कसे बनवले मी सांगते. आधी शेंगदाणे घेतले, भाजून घेतले, त्याची साल काढली, नंतर शेंगदाणे कुटून घेतले, गूळ कुटून घेतला, मग त्याचे लाडू केले. माझे नाव यश दिनकरुले. मी आज ब्रेड सँडविच बद्दल सांगत आहे. मी आधी ब्रेड घेतले, मग त्याच्यात काकडी, गाजर, बीट, टोमॅटो स्लाइस केलं अजून आणि मग त्याचं ते ठेवलं ब्रेड, मग टाकलं. व्हेरी गुड. माझे नाव जीवन शंकर गालत. आज मी कोशिंबीरबद्दल तुम्हाला सांगत आहे. आधी कोबी कापायची, टोमॅटो कापायचा, थोडीशी चटणी घ्यायची, टाकायची आणि काढून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि मग करायचं. भेळ घ्यायची, टोमॅटो कापायचा, टोमॅटो कापल्यावर कांदा घ्यायचा, कोथिंबीर घ्यायची आणि करायचं. माझे नाव अनुष्का बाळू गोडले. मी आज शेंगदाण्याचे लाडूबद्दल सांगणार आहे. आधी शेंगदाणे भुजून घ्यायचे, त्याचे सालपाट काढून टाकायचे, गूळ घ्यायचे, शेंगदाणे घ्यायचे, एकत्र कुटायचे आणि लाडू करायचे. माझे नाव तेजस्विनी पिंटू पवार. आधी पोळी घ्यायची, चुरायची हाताने, मग गूळ घ्यायचा, किसायचा, त्याच्यात कालवायचा आणि त्याच्यात तूप टाकायचं, छान कालवायचं आणि लाडू बनवायचे. भत्ता घ्यायचा, टोमॅटो कापायचा, कांदा कापायचा, मिरची कापायची आणि त्याच्यात टाकायचं आणि हे बनवायचं. माझे नाव फलक जाती दरमी. मी चिंचेचं लालपा बनवले. चिंच पहिल्यांदा छान धुवून घ्यायचे, मग त्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं, मग गोळा तयार करायचं, मग काळी धुवून घ्यायची आणि खोसायची.